एकाहून एक असामान्य जागतिक दर्जाचे फॅकल्टी चाणक्य मंडलमध्ये शिकवतात. त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर भूषण केळकर सर. IIT मुंबईमधून त्यांचं BTech पूर्ण झालेलं आहे. ब्रिटनमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सरांची PhD आहे. IBMमध्ये अमेरिकेत 13 वर्ष सर्व्हिस करून आपल्या ज्ञानाचा, आपल्या शिक्षणाचा आपल्या देशातल्या लोकांना उपयोग व्हावा म्हणून ठरवून सर भारतात आलेले आहेत. सरांनी स्वतः डेव्हलप केलेल्या 2 सायकोमेट्रिक टेस्ट्स आहेत ज्या चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विकसित देशांमध्ये सुद्धा त्या उपलब्ध नाहीत आणि सरांकडे त्याचा जागतिक पेटंट आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी तुम्हाला GS सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रिलिम्स आणि मेन्स या विषयावर मार्गदर्शन करावं. इथं बसलेला किती मुलांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे बॅचलर्स करतायत, इंजिनिअरिंग करतायत, सायन्समध्ये आहे असं हातवर? ओके, सो दॅट्स अ बिग चंक. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय जरी सब कॉम्पोनंट म्हणून घेतला, हातवर केलेल्यांना जास्ती लागेल मार्गदर्शन, शक्यता आहे. ॲक्च्युली व्हॉट ही सेज इज करेक्ट. इंजिनिअरिंग कॉलेजच्या रिक्रुटमेंटसाठी जेव्हा आम्ही जायचो त्यावेळेला हे लक्षात आलेलं होतं की बरेच वेळा द बेसिक्स वर नॉट व्हेरी क्लिअर. आय थिंक मेनी ऑफ द इंजिनियर्स वूड अग्री विथ दॅट. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या एका कॉम्पोनंटसाठी सुद्धा 10 मिनटं इज नॉट इनफ. पण आय एम गोइंग टू गिव्ह यू सम टिप्स विच यू कॅन स्टार्ट वर्किंग ऑन टुडे ऑनवर्ड्स. आणि ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन हाऊ फ्रिक्वेंटली वी मीट वी विल गो इन टू डिटेल्स ऑफ दोज. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 पॉईंट्स मला सांगायचे आहेत फॉर द टाईम दॅट वी हॅव. पहिला म्हणजे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द सिलेबस. आणि त्या सिलेबस याचं नुसतं पॉइंटर या अर्थाने आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. बिकॉज सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं लिमिटेड सिलेबस असणं अशक्य आहे. इवन UPSC सोडून द्या, MPSC किंवा कुठल्याही परीक्षेसाठी असं लिमिटेड सिलेबस असू शकत नाही, बिकॉज यू ऑलवेज कीप सिंथेसायझिंग. पण त्याच्यामध्ये असणारे दिलेले पॉईंट्स कोणते आहेत हे बघितलं पाहिजे. मगाशी मला वाटतं बऱ्याच मुलामुलींनी हात वर केला, तुमच्याकडे त्याच्याबद्दलचे सिलेबस आहे. सो आय एम गोइंग टू जस्ट इल्यूड टू दॅट पॉईंट. त्यानंतर एकदा ते सिलेबस लक्षात आल्यानंतर त्याची स्टडी मेथड आपली कुठली आहे ती ठरवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी असणारे रेफरन्स बुक्स किंवा इंटरनेटचा 2-3दा उल्लेख झाला, इवन पूजानी सांगितलं. इंटरनेटमध्ये असणारे विशेषतः जे आपण आता म्हटले की इंजिनिअरिंग आणि सायन्स बॅकग्राऊंडची मुलं मुली असतील तरीसुद्धा व्हेरियस मूक्स ज्याला आपण वेब टूल्स म्हणतो, आय थिंक दॅट इज व्हॉट आय विल पॉईंट आउट. किती मुलामुलींनी खान अकॅडमी हे ऐकलं आहे किंवा वापरलं आहे? प्लीज रेज युअर हँड. ओके. द अदर पीपल आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड. म्हणजे आपण जेव्हा सेशन्समध्ये भेटू त्यावेळेला आय विल टेल यू मेनी मोर वेब टूल्स विच आर रिअली रिलेव्हंट. But I think this is something that I cannot miss even in this short time frame of 10 minutes. अजून एक शॉम सिरीज नावाची एक सिरीज आहे, SCHAUM सिरीज. आणि ही इंजिनियर्ससाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि विशेषतः ज्यांचं सायन्स टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना हे खूप चांगलं पडेल. बाकी NCERT बद्दल आय नीड नॉट रिपीट. आय थिंक इट हॅज ऑलरेडी बीन टॉक्ड ऑफ. सो देर आर सम ऑफ दीज रिसोर्सेस इन्क्लुडिंग YouTube. मला असं वाटतं की स्वप्नीलच्याही बोलण्यामध्ये हे आलं की अनेक ठिकाणी आपल्याला इंटरनेट टूल्सचा वापर करता येईल, स्टडी स्किल्सचा वापर करता येईल, यूज ऑफ इंटरनेट फॉर स्टडीज. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट ऑफकोर्स लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर्स. या गोष्टीचा उपयोग अशासाठी आहे की आय बीन नाव डुईंग दिस कंपोनंट फॉर लास्ट 10 years इन चाणक्य. आणि 2004-05 पर्यंत असा ट्रेंड होता की इव्हन 5% पर्यंत फक्त द इम्पॅक्ट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी वॉज फेल्ट. त्याच्याही मध्ये इफ यू डिड द ॲनालिसिस देन, आता त्याचा रिलेव्हन्स नाही आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर रिझल्टचा नाही आहे, त्या मेथडचा आहे की केमिस्ट्री याच्यामध्ये फूड केमिस्ट्री हे जर सोडलं तर बाकी बेसिक केमिस्ट्री, स्टिरिओ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री याचा इम्पॅक्ट फक्त 2 मार्क होता. ऑफकोर्स थिंग्स हॅव चेंज नाव. पण जे पूजा म्हटली आणि नंतर स्वप्नीलनी पण एलॅबोरेट केलं की पूर्ण सिलेबस जे आहे त्याची पूर्ण आधी मास्टरी येणे अँड देन स्टार्टिंग टू वर्क ऑन दॅट आय थिंक इज दी बिगेस्ट स्टेप दॅट यू कॅन टेक. आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय आहे, म्हणजे मुळात सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट हा मल्टीफोल्ड आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीशिवाय बऱ्याच गोष्टी घडणं शक्य नाही. मी आत्ता माईकच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोचतोय ती सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. तुमच्यापैकी काही लोक आता व्हॉट्सॲपवर काही मेसेज पाठवत असतील, माझ्याकडे दुर्लक्ष होत असेल, ती पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे.
राईट. पॉईंट बिईंग की इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅनॉट बी ओव्हरलुक्ड द इम्पॉर्टन्स ऑफ इट. पण ॲज फार ॲज UPSC आणि द सिलेबस इज कन्सर्न, काही झालं तरी 15% आसपास प्रिलिम्सचे मार्क आर डिटर्मिन्ड बाय सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विच इज नॉट अ बिग फाइंडिंग. याचं कारण तुम्ही प्रिलिम्समधल्या पहिल्या पेपरचं जर कंपोनंट बघितलं तर त्याच्यामध्ये 7 पैकी 2 सब कंपोनंट्स हे पूर्णपणे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आहेत, स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट, आणि ते दिवसेंदिवस महत्त्वाचे होत जाणार आहेत. एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. एस्पेशली आत्ता जे काय आपण ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन लेअर वगैरेबद्दल ऐकतो आणि त्याच्यामध्ये असणारं आत्ता प्लास्टिक बंदी जरा आपण बघितली, या सगळ्या गोष्टी दे आर गोइंग टू बी इम्पॉर्टंट. मग त्याच्या अनुषंगाने प्लास्टिक म्हणजे काय हे येईल, मग पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे काय येईल, एट्सेट्रा एट्सेट्रा. सो विल कम टू दॅट. आणि दुसरा टॉपिक जो आहे तो जनरल सायन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फंडामेंटल एक भाग म्हणू शकतो आणि अप्लाइड हा दुसरा पार्ट म्हणू शकतो. तर प्रिलिम्समध्ये याचं इम्पॅक्ट आहे, मेन्समध्ये ते ॲक्सेंच्युएट होतं. आय थिंक यू विल रिअलाइज बिटवीन PCM आणि थोडा पार्ट ऑफ इंजिनिअरिंग आणि डेफिनेटली ऑफ IT याच्यामध्ये 20 ते 30% रेंज आपल्याला दिसते. 20 ते 30% सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज गोइंग टू इम्पॅक्ट युअर मेन्स. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिस इज अनदर त्या पर्टिक्युलर पेपरमध्ये. सो इट इज समथिंग दॅट यू कॅनॉट ओव्हरलुक, विच यूज टू बी जस्ट 3 or 4%, नाव हॅज कम अप टू 20 to 30% इन अ पर्टिक्युलर पेपर. सो आय थिंक यू कांट एस्केप दॅट. त्याच्यामध्ये असणारे जस्ट टॉपिक्स तुम्हाला सांगून ठेवतो, दिस शुड गिव्ह यू द सेम आयडिया दॅट पूजा टॉक्ड ऑफ. आणि ते म्हणजे प्लुरलिस्टिक अप्रोच ठेवायला पाहिजे. एकाच विषयामध्ये खूप डीप जाण्याचं हे क्षेत्रच नाही आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या निदान मी म्हणेन 3 नॉचेसपर्यंत म्हणजे NCERT लेवलपर्यंत माहिती पाहिजेत. देर इज नो ऑप्शन. त्याच्यानंतर किती डीप जायचं इट इज मॅटर ऑफ युअर चॉईस ऑर युअर बॅकग्राऊंड. पण टॉपिक्स बघा, ही लिस्ट ओनली एक्झम्पलरी, पण तुम्हाला ह्यातनं लक्षात येईल की ह्याची व्याप्ती किती मोठी आहे. टेक्नॉलॉजीमध्ये बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटिंग, स्पेस, DRDO, नॅनो टेक्नॉलॉजी, सोलर, विच नॅचरली इज बिकमिंग व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेशली फॉर इंडिया, आणि UPSC बिईंग फॉर इंडिया आय थिंक यू विल रिअलाइज इट इज क्रिटिकल. बायोटेक, ॲग्रिकल्चर, वॅक्सिनेशन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, Industry 4.0. Another, I'm very curious, even though we are short on time, Industry 4.0 ही टर्म किती लोकांनी ऐकली आहे? Please raise your hand. So this is where I think we need to step up to the plate. Less than 5%, I'm just eyeballing, की 5% पेक्षा कमी लोकांना ही टर्म माहिती आहे. आणि ही टर्म, या टर्मच्या बद्दल लोकमतनी मला कॉलम रायटिंग करायला सांगितलेलं आहे. This underscores the importance that the media recognizes about this technology. आणि if you are appearing for UPSC, you better know about it. तर त्यामुळे करंट इव्हेंट्स, ज्याच्याकडे मी शेवटी येणार आहे आणि त्याचं लिंकेज तुम्हाला दाखवणार आहे, आर गोइंग टू बी इम्पॉर्टंट. पण त्याचं फाउंडेशन करण्यासाठी आपल्याला NCERT, यूट्यूब, खान अकॅडमी आणि मी तुम्हाला सांगितलं तसं शॉम सिरीज, दीज आर बेसिक बुक्स दॅट आय वुड ऑर रिसोर्सेस दॅट आय वुड सजेस्ट. ब्लॉकचेन म्हणजे ज्याला आपण इथेरियम किंवा आत्ता बिटकॉइन हे बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, तर ब्लॉकचेन, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, डीप कम्प्युटिंग, एट्सेट्रा एट्सेट्रा. सो दिस इज ओनली अ स्मॉल लिस्ट ऑफ ऑल द टॉपिक्स दॅट वी नीड टू कवर. दे देमसेल्व्स म्हणजे ईच वन इन इट सेल्फ इज अ बिग टॉपिक. याच्यामध्ये का करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचं मी तुम्हाला सांगितलं की बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन, बिकॉज इट इज टचिंग ह्युमन लाईफ, आणि इट ऑल्सो डेव्हलप्स युअर रॅशनल थिंकिंग, आणि ऑफकोर्स एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये याचा उपयोग आहे. याचं लिंकेज डायरेक्टली करंट इव्हेंट्समध्ये येतं आणि ते जीवन आपल्याला याच्या पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला सांगेल. जीवन ठोंबरे इज गोइंग टू टॉक अबाउट करंट इव्हेंट्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. पण याचं डायरेक्ट उदाहरण म्हणजे गेल्या 5-6 वर्षामध्ये असणारे नोबेल प्राइजेस आणि त्याचं असणारं लिंकेज हे आपल्याकडे तयार पाहिजे. म्हणजे यू कॅन डू दॅट इवन नाव. ज्या गोष्टींच्यासाठी नोबेल प्राईज फिजिक्स, केमिस्ट्री आणि मेडिसिनमध्ये मिळालेलं आहे, त्या गोष्टी तुम्ही तो विषय पूर्ण कळेपर्यंत थांबायची गरज नाही. दोज आर व्हेरी क्रिटिकल इश्यूज एस्पेशली फॉर मेन्स आणि इंटरव्ह्यू. काही फंडामेंटल्स आणि मग त्याचं सिंथेसिस, अशा गोष्टी जर तुम्ही करत गेलात आणि त्याचं करंट इव्हेंटशी लिंकेज करत गेलात, तर आय थिंक इट विल द सायन्स अँड टेक विल बिकम नॉट ओनली useful for you to score but also enjoyable. I'll give you a few examples in just 2 minutes that I'm left with. पहिलं एक्झाम्पल म्हणजे
एस्केप व्हेलॉसिटी, न्यूटन्स लॉज, केपलर्स लॉज असे सगळे फंडामेंटलमध्ये आपण फिजिक्समध्ये शिकतो. पण त्याचं डायरेक्ट लिंकेज आत्ता IRNSSमध्ये आहे. काही जिओ सिंक्रोनस आणि काही जिओ स्टेशनरी असे कॉम्बिनेशनची जी सॅटेलाइट्स आहेत त्याच्या अनुषंगाने तुम्हाला केपलर्स लॉ विचारला जाईल. तो येतो NCERTमध्ये आणि ते येतं 12वीपर्यंत. त्यामुळे इट इज डेफिनेटली इन द पोर्शन. पण ते कॉन्टेक्स्टमध्ये येईल. त्यामुळे मी तुम्हाला 2 लेवल्स सांगतोय. पहिली लेवल आहे ती फंडामेंटल्सची आहे आणि दुसरी आहे ती सिंथेसिसची आहे. मला खूप आवडलं जो शब्द पूजाने वापरला. शी टॉक्ड अबाउट पोरस, रिलेटेड टू पोरस लर्निंग. सिंथेसाइज करायचं आहे, एकमेकांशी लिंक करायचं आहे, अनेक विषय एकत्र येणार आहेत हे गृहीत धरून करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं हे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अजून उदाहरण तुम्हाला देतो. ACTN3 नावाच्या जीनबद्दल 4 वर्षापूर्वी पेपरमध्ये मेन्समध्ये प्रश्न होता. आता अर्थातच एवढे जीन्स आहेत, तुम्ही पर्टिक्युलरली त्याच जीनबद्दल का, तर ते ऑलिम्पिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं. मसल्सची स्ट्रेंथ ही ACTN3 जीन ठरवते आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचा प्रश्न त्या वर्षी पेपरामध्ये आलेला होता. इट इज नॉट कमिंग आउट ऑफ द ब्लू आणि इट इज नॉट कमिंग सर्टनली फ्रॉम द मास्टर्स लेवल. रिमेंबर, इट इज NCERT लेवल अँड प्लस सिंथेसिस ऑफ करंट इव्हेंट्स अँड फंडामेंटल्स. आय विल गिव्ह यू 2 or 3 more एक्झाम्पल्स. हॅश अल्गोरिदम म्हणून आहे, त्याचा उपयोग ब्लॉकचेनमध्ये किंवा बिटकॉईनमध्ये केला जातो. बर्नौलीज प्रिन्सिपल किंवा मॅग्नस इफेक्ट नावाचा फिजिक्समध्ये अतिशय वेल नोन प्रिन्सिपल आहे. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट परवा झाला, ज्याच्यामध्ये टोनी क्रूसनी बेल्जियमवर जो गोल मारला तो कसा गेला आणि तो गोलमध्ये पडला याच्याबद्दलचं जे अँगल किती पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेशर डिफरन्स कसा पाहिजे याबद्दल मेन्समध्ये, गोल लाईन टेक्नॉलॉजीमध्ये, फिफाच्यामध्ये या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न येऊ शकतात. अदरवाईज बर्नौलीज प्रिन्सिपल इज स्टील विदिन द 12th लिमिट. न्यूरल नेटवर्क्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक शेवटचं उदाहरण देऊन आय विल स्टॉप सो दॅट वी स्टील फिनिश ऑन टाईम. आजचीच बातमी आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडा यांनी असं जाहीर केलं आहे की त्यांचे बरेचसे व्यवहार हे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करणार आहेत. तर बँकिंग क्षेत्रामध्ये AIचा वापर कसा करता येईल ह्याच्याबद्दल किंवा टेक्नॉलॉजीचा इन जनरल वापर कसा करता येईल किंवा इंडस्ट्री 4.0चा कसा करता येईल असे प्रश्न आले तर आपण गडबडून जाता कामा नये. याच्यासाठी सिम्पल 2 ट्रिक्स मी सांगतो आणि थांबतो. पहिलं म्हणजे नेव्हर ओव्हरलुक फंडामेंटल्स, आणि ज्यांनी हात वर केले त्यांना सुद्धा तेवढंच लागू आहे, इनफॅक्ट काही प्रमाणात जास्ती लागू आहे. बिकॉज यू आर कॉम्प्लेसंट, यू थिंक दॅट यू नो बट यू हॅव फॉरगॉटन मेनी फंडामेंटल्स. आणि दुसरं, कीप रीडिंग करंट इव्हेंट्स. करंट इव्हेंट्सच्या अनुषंगाने येणारं सिंथेसिस इज गोइंग टू बी द की. So fundamentals and synthesis with respect to current events. The rest of the stuff, of course, we will keep talking. Thank you.